नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांची ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांना भेट. साखर शाळेतील मुलांची भेट घेत त्यांच्याशी देखील साधला संवाद. गरिबी, स्थलांतर आणि उपजीविकेच्या संघर्षात अडकलेल्या ऊसतोड मजुरांचे आयुष्य सहजासहजी कोणाला दिसत नाही. मात्र नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी आज त्यांच्या आयुष्यातील या संघर्षाची व्यथा केवळ समजून घेतली नाही, तर त्या व्यथांना सामोरे जाण्यासाठी एक संवेदनशील आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. त्यांच्या या भेटीने ऊसतोड मजुरांच्या आयुष्याला आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याला दिलासा मिळाला आहे. डॉ. मिताली शेट्टी यांनी समशेरपूर साखर कारखाना परिसरातील साखर शाळेला आणि ऊसतोड मजुरांच्या वस्त्यांना भेट दिली. केवळ प्रशासनीय अधिकार म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून त्यांनी मजुरांच्या आयुष्याच्या प्रत्येक कांगोऱ्याला स्पर्श केला आणि त्यांच्या सदहृदयतेने या कष्टकरी लोकांच्या आयुष्यात एक नवीन प्रेरणेचा किरण निर्माण केला. ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून उभारण्यात आलेल्या साखर शाळेला डॉ. मिताली शेट्टी यांनी भेट दिली व मुलांशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेली निरागसता, डोळ्यातील चमक आणि त्यांच्याशी साधलेली आपुलकीची नाळ हे दृश्य अतिशय भावुक करणारे होते. मुलांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल चौकशी करत त्यांनी त्यांना पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. तुम्ही शिकाल, मोठे व्हाल, तुमचं आयुष्य बदलाल आणि तुमच्या कुटुंबाला आनंदी बनवाल असे सांगून त्यांनी मुलांच्या मनात नव्या स्वप्नांची बीजं रुजवली. त्यांची ही भेट केवळ प्रतिकात्मक नव्हती, तर त्यांनी ऊसतोड मजुरांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या राहणीमानातील अडचणी, कामाच्या कष्टदायक स्वरूपाचे वास्तव आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या सोयीसाठी त्यांची आणि त्यांच्या इतरांशी सखोल चर्चा केली. तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी जे काही शक्य आहे ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगताना त्यांच्या शब्दात असलेली आपुलकीने कष्टकरी लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाची शलाका उमटवली. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पद्माकर टापरे यांनी ऊसतोड मजुरांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी DF राठोड यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी या उपक्रमाचा आढावा घेतला आणि मजुरांच्या आयुष्याच्या सुधारासाठी आणखी काय करता येईल यावर सखोल चर्चा केली.